खरं तर देवेंद्रजींनी सर्व सांगितलेलंच आहे. मी फक्त एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो. मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो. तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली, उद्या भेट नाकारली. दिल्ली में मैं अपने निजी काम से गया था, किसी को मिलने नहीं गया था, अजित पवार ने कहा। गेलेलो होतो त्या सगळ्यांनी मैं अमित शाह से मिलने ही नहीं गया था, तो उन्होंने मुझसे मुलाकात करने से इनकार कर दिया, ये सवाल ही नहीं उठता है। तो बंगला अलॉट झालेला. मला कुठलाही जरी गव्हर्नमेंटचं घर असू द्यात, आमचं स्वतःचं घर असू द्यात, मला नीटनेटकं लागतंय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती. आणि प्रफुल्लभाई आणि आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो. नेहमी प्रफुल्लभाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची. आपल्याला प्रफुल्ल पटेल और मैं, हमारी जो कोर्ट में अदालत में केसेस चल रही है पार्टी को लेकर, चिन्हाची, जिसके बारे में मैंने अपने वकीलों से कभी बातचीत नहीं की थी. तो आमचाही विषय तिथं जो चुनाव चिन्हों को लेकर मामला चल रहा है, अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीने निर्णय देईल. परंतु मागे कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं. त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं. और सुप्रीम कोर्ट में जो मामले चल रहे हैं, और लेकिन मेरे काम के व्यस्तता के कारण मुझे वकीलों से मेरी मुलाकात नहीं हो पाई थी, गेल्यानंतर थोडासा इसलिए मैं वकीलों से मिलने के लिए दिल्ली गया था. तिथं आपला निवांत आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती तेव्हा सुनेत्रा पण तिथं होती. हेही दोघं तिकडे होते लोकसभेत, राज्यसभेत. म्हणून मी गेलो होतो. त्याच्यावर ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. मी और राज्यसभा संसद का सत्र चल रहा है, इसलिए राज्यसभा लोकसभा का कामकाज चल रहा था, इसलिए हमारे सुनील तटकरे और प्रफुल्ल पटेल वहां पर थे, त्यावेळेस झालेली होती. आणि तशा पद्धतीने इसलिए मैं सगळ्या गोष्ट दिल्ली में रुका था. त्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेले आहे. आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता शपथ ग्रहण को लेकर देवेंद्र जी ने बात की है. आम्हाला अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा राज्यातल्या हम महाराष्ट्र के विकास के लिए प्रयास करेंगे. कसा करून देता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात, नैसर्गिक संकट येत असतात, त्याच्यातून आमचा शेतकरी सरकार का फायदा समाज के हर तबके को, हर जाति धर्म को कैसे मिलेगा, केंद्र सरकार इसका हम प्रयास करेंगे. मागेही बरोबर होतं, आताही बरोबर आहे. आता 5 वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे. केंद्र सरकार पिछले वक्त भी हमारे साथ में था, इस बार भी हमारे साथ में है. त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला फुगला. आम्ही रुसून फुगून देणारच नाही, पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही. इस बार हमारे सामने ये चुनौती नहीं है कि हमारी पार्टी से ये नेता ये विधायक छोड़कर जाएगा, ये रूट गया, इसको मनाओ उसको मनाओ, इस तरह की नौबत नहीं है. मनापासून करू. आणि जो आश्वासन कालच्या आम्ही हम सरकार में रहते हुए अच्छा काम, बेहतरीन काम करने का प्रयास करेंगे. आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढे नेण्याचं काम करू. आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्या मध्ये और हमने जो वादे किए हैं उस वादों को पूर्ण करने के लिए और राज्य को आगे बढ़ाने के लिए हम काम करेंगे. सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर 1चं राज्य म्हणून आपल्या राज्याची महाराष्ट्र का यशवंतराव चौहान जो पहले मुख्यमंत्री थे, उन्होंने जो महाराष्ट्र का नाम आगे बढ़ाया, उसी तरह से उनके सरकारकडनं रास्ते पर ही काम करने का हम प्रयास करेंगे. निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.